हरिओम. आपल्या भगवद्गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. चौथ्या अध्यायाची आपली उजळणी चालू आहे. त्यात आपण बघितलं त्याच्यामध्ये 5 विषयांचे एकंदर सब टॉपिक्स आपण बघत होतो. त्याच्यातल्या 4 आपली उजळणी पूर्ण झाली आहे. आणि आता आपण आज शेवटच्या 5वा जो विषय विभाग आहे त्याचं बघणार आहोत. पण प्रार्थनेने आधी सुरुवात करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरिः ओम्। हरिओम. तर आता हा शेवटचा जो भाग आहे तो श्लोक क्रमांक 34 ते 42 त्याच्यामध्ये आहे आणि त्याचं शीर्षक आहे ज्ञानप्राप्तीसाठी तयारी, योग्यता आणि प्रेरणा. पण याची सुरुवात करण्यापूर्वी थोडस 33वा श्लोक एकदा वाचून त्याच्याशी कनेक्ट करून घेऊ, कारण त्याच्यावरती बेस्ट असा हा 34 ते 42 भाग आहे. त्यामुळे 33वा एकदा वाच अश्विनी. श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते। द्रव्ययज्ञाधिकाहूनी ज्ञानयज्ञची थोरतो पावती सगळी कर्मे अंती ज्ञानात पूर्णता. इथे द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ हा श्रेष्ठ आहे असं सांगून आता ज्ञानाची महती इथून पुढच्या ह्याच्यात सांगणार आहे. इथून सुरुवात केली, सुतोवाच केलं ज्याला म्हणतो आपण, की द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ. द्रव्य यज्ञ म्हणजे ज्याच्यामध्ये द्रव्य प्रधान आहे, म्हणजे पूजा अर्चा किंवा कुठलीही कर्मकांड. आणि ज्ञानयज्ञ म्हणजे ते सगळे प्रकार ज्याच्यामध्ये द्रव्य प्रधानता नसून ज्ञान प्रधानता असते, विचारांची प्रधानता असते. मग जे आपण द्रव्य यज्ञास्तपो यज्ञो योग यज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतयः संशतव्रताः, याच्यामध्ये जे मधले मधले सांगितले तप, स्वाध्याय, योग, ह्याला कुठलीही द्रव्य लागत नाहीये, म्हणजे ते एका परीने ज्ञान यज्ञ आहे. ध्यान मार्गाने आत्मतत्वाशी एकरूप होणं हा जरी आपण अल्टिमेट ज्ञानयज्ञ म्हटला तरीही हे जे मधले मधले आहेत तपोयज्ञ, स्वाध्याय यज्ञ आणि योग यज्ञ, हे सुद्धा द्रव्य न लागणार, म्हणजे बाहेरचं कुठलं सामान लागत नाही, आंतरिक सामुग्री लागते त्याला. फक्त मन बुद्धीचा निश्चय लागतो, मनाची स्थिरता, बुद्धीची स्थिरता लागते, मनाची शांतता लागते, मनोवृत्तींचा व्यापार थांबवणं लागतं, पण बाहेरून कुठलंही द्रव्य लागत नाही. त्यामुळे त्या अर्थाने हे ज्ञानयज्ञच आहेत, थोडे अलीकडच्या टप्प्यातले ज्ञानयज्ञ असं आपण म्हणू शकतो. आणि द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ म्हणण्याचं दुसरं कारण आहे की द्रव्य यज्ञ हे ज्ञानयज्ञापर्यंत पोहोचण्याचं साधन आहे आणि ज्ञानयज्ञ हे साध्य आहे, हे एक अजून कारण आहे. आता दुसरी ओळ जी आहे, सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सर्व अखिल कर्म, हे सर्व कर्म संपूर्णपणे ज्ञानप्राप्तीमुळे परिपूर्ण होते. असं का म्हटलंय? कर्म का घडतात याचा आपण विचार केला होता. जोपर्यंत आपल्या वासना असतात, अज्ञान असतं, म्हणजे स्वरूपाबद्दलचं अज्ञान, तोपर्यंत आपण काहीतरी अपूर्णतेची अपूर्णतेचा अनुभव घेत असतो. आणि मग ती अपूर्णता पूर्ण करण्यासाठी आपण काहीतरी, आपल्याला हे हवं ते हवं असं वाटायला लागतं आणि मग ती वस्तू मिळाली की आपल्याला पूर्णता येणार, अशा कल्पनेने आपण कर्म करतो. म्हणजे कर्माच्या मुळाशी काय असतं तर अज्ञान असतं. आणि कर्म कर्माने संपत नाही. कर्म केलं, कितीही कर्म केले तरी आता झालं, आता पुढे काहीच करायचं उरलं नाही, अशी अवस्था कर्म जोपर्यंत करत राहतो तोपर्यंत येऊच शकत नाही.
पण ती अवस्था ज्ञानप्राप्तीने मात्र येते. कारण ज्ञानप्राप्तीने अज्ञान दूर होतं. अज्ञान हे कर्माचं बीज आहे आणि बीज आहे तोपर्यंत पुन्हा पुन्हा धुमारे फुटत राहणार. त्यामुळे अज्ञानाचं बीज नष्ट करायचं असेल आणि त्याच्यातनं कर्माचे धुमारे जे एकसारखे फुटत राहतात ते बंद करायचे असतील तर ज्ञान हे एकमेव त्याचं उत्तर आहे. आणि म्हणून हे म्हटलंय की सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञानी परिसमाप्यते. ज्ञानामुळे एकदा अज्ञान संपलं की मग कर्मही संपतात. मग कर्म कृतार्थता येते. म्हणजे आता वैयक्तिक स्वार्थासाठी काही मिळवायचंय म्हणून काही करायचंय अशा स्वरूपाचं कुठलंही कर्म उरत नाही. मग तुम्ही कराल ती लोककल्याणार्थ कराल किंवा शरीर यात्रा चालू राहावी म्हणून कराल, पण त्याच्यामध्ये काही फळाची इच्छा, फळाची आसक्ती, कर्तृत्वभाव नसल्यामुळे ती कर्म बंधनकारक होणारच नाहीये. त्यामुळे शारीरम केवलम कर्म कुर्वन् नाप्नोति किल्बिषम या सदरातली ती सगळी स्वच्छ आणि शुद्ध कर्म असणार आहे की ज्याला फळं नाहीये निर्माण होणार. आता आपण आपल्या 34व्या भागाकडे येऊ. तर आता इथे जे सांगितलेले 33व्या सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञानी परिसमाप्यते हे विधान हे जीवनाला ज्ञानाची दिशा देणारं विधान आहे. सगळं 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 आतापर्यंत जे आपल्याला सांगितलं त्याचं आपण एक थोडक्यात जर विवेचन की कसं वागावं, चांगलं वागायला पाहिजे, आपल्यात चांगले सत्वगुणाचं संवर्धन करायला पाहिजे, स्वार्थ सोडायला पाहिजे, मोठेपणा विसरायला पाहिजे, कर्तृत्व भाव नको, भोक्तृत्व भाव नको, संयम पाळायला हवा, उपासना करायला हवी. हे सगळं करण्याचं कारण काय? त्या करण्याचं सबळ असं एकच कारण आहे आणि ते म्हणजे स्वतःला ज्ञानप्राप्तीसाठी लायक बनवणं. कारण ज्ञानात एव तू कैवल्यम, कैवल्य अवस्था किंवा परिपूर्ण शांती ही फक्त ज्ञानातनच मिळणार असल्यामुळे त्याच्यासाठी ते ज्ञान मिळवण्यासाठी स्वतःला योग्य करण्यासाठी हे सगळं करायचं. कर्मयोग आचरण, कर्मयोगाच्या विविध संकल्पना सांगितल्या आपल्याला, त्या लक्षात ठेवायच्या. हे सगळं त्याच्यासाठी करायचं. आणि याच्यामुळे माणसाला एक काय म्हणतात एका दीपस्तंभासारखं सारखं मार्गदर्शन मिळत राहतं. कारण आपल्याला सुख दुःखांच्या लाटा सारख्या जीवनामध्ये येत असतात. मग सुख आलं की आपण चढून जाऊ नये त्यासाठी आपल्याला सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञानी परिसमाप्यते ही एक ओळ आठवायची. की ज्ञान झालंय का आपल्याला, मग आपल्याला एवढं सुख होण्याचं कारणच नाहीये. कारण हे सुखही तात्कालिकच आहे. जेणेकरून आपण सुखाधी चढून जाऊ नये, सुखाचा आनंद घेऊ नये असा अर्थ नाहीये बरं का. कधी कधी असं होतं की मग काय आम्ही सारखं ह्याच्यातच करायचं का, असं नाही. ज्या त्या परिस्थितीमध्ये जो तो आनंद मिळेल तो आनंद नक्कीच घ्यायचा आहे. कारण शेवटी आनंद आणि शांती हे एकमेकांशी कनेक्टेडच आहेत. त्याच्याकरताच तो जीवनाचा आपलं ध्येय आहे. पण ते समाधान आपल्या जीवाला लावून घेणं, ते सुख उपभोगत राहणं, त्या सुखाला चिकटणं, हे जर नको असेल तर हे वाक्य आपण आपलं स्वतःलाच सांगायचं की आपलं अल्टिमेट ध्येय हे ज्ञान आहे. ते मिळेपर्यंत या सुखामध्ये आपण रमून दुर्लक्ष करायचं नाहीये आपल्या ध्येयाकडे. हे तसं सुखाच्या बाबतीत, तसं दुःखाच्या बाबतीत सुद्धा. दुःख झाल्यानंतर तुम्ही एकदम खचून जाणार. अरे पण सुख जसं अळवावरचं पाणी होतं किंवा अशाश्वत होतं, तसंच दुःख सुद्धा अशाश्वत आहे. तेही 9 दिवसा गता, हे सुद्धा दिवस जाणारच आहेत. ते गेले तसे हेही जाणारच आहेत. आपलं अल्टिमेट ध्येय काय आहे? त्या अंतिम ध्येयाकडे वाटचाल करत राहणं. मग मध्ये मध्ये सुख दुःखांच्या लाटा जरी आल्या तरी त्या लाटांमध्ये आपण गरफटून जायचं नाहीये, त्याच्यामध्ये रमून राहायचं नाहीये. म्हणून मग कोणासाठी जगायचं आणि कशासाठी जगायचं ह्याचं मुख्य उत्तर देणारा हा श्लोक होता. म्हणून आपण त्याचा पुन्हा एकदा विचार केला की स्वतःसाठी जगायचं आणि ज्ञानासाठी प्रयत्न करीत योग्य पद्धतीने जगायचं. हे जेव्हा उत्तर आपल्याला मिळतं की स्वतःसाठी जगायचं, तेव्हा एकदम आपल्याला खूप असं हे खूप सेल्फिश आन्सर आहे असं वाटतं. स्वतःसाठी जगायचं, आतापर्यंत तुम्ही सांगत होता की दुसऱ्यांसाठी जगा वगैरे, मग आता काय झालं एकाएकी. तर हा जो स्वार्थ आहे ना तो ऐहिक स्वार्थ नाहीये, तो आध्यात्मिक स्वार्थ आहे. आध्यात्मिक स्वार्थी व्हायला पाहिजे. स्वचा अर्थ, स्वच्या विषयीचं भान असणं ह्याला म्हणतात आध्यात्मिक स्वार्थ. आणि तो आध्यात्मिक स्वार्थ आणि ऐहिक निस्वार्थता दे गो हँड इन हँड. जेव्हा तुम्ही आध्यात्मिक स्वार्थी असाल त्याच्यामध्ये ऐहिक निस्वार्थतेचा दॅट इज गोइंग टू बी टेकन केअर ऑफ ऑटोमॅटिकली. कारण
तुम्ही समजा म्हणलं की आम्हाला पुढच्या पिढीला पुढच्या पिढीचं पोषण संवर्धन करायचंय, त्यांना प्रोटेक्शन द्यायचंय, दुसऱ्यासाठी जगला तोच जगला. पण आता असं कल्पना करा की जे झाड स्वतः जगेल, वाढेल, तेव्हा ते मोठं होऊन त्याला खूप फांद्यांचा फुलोरा फुटेल आणि मग ते सावली द्यायला उपयोगाचं होईल. ते जर आधीच गेलं, मेलं, तर ते कुठून सावली देणार आहे? म्हणजे पुढच्या पिढीला आपलं काय द्यायचंय? सुख द्यायची नाहीये, संरक्षण द्यायचं नाहीये, आपल्याला त्यांना संस्कार द्यायचे. ते संस्कार द्यायचे असतील तर त्याच्याकरता ते आपण आधी आपल्या ज्ञानातून ते संस्कार ट्रान्समिट करायचे, आपल्या अज्ञानातून नाही. आपण म्हणतो ना की आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. आपल्यालाच जे साधलं नाहीये ते आपण इतरांना काय सांगणार? तसं आपण जर ज्ञानाच्या वाटेवर चाललो नाही तर इतरांना आपण काय दिशा देणार? आता परत तिसऱ्या अध्यायात जे सांगितलं होतं, ज्ञानीला तू ज्ञानी झालास की झालं तुझं संपलं असं नाही म्हटलेलं. तू ज्ञानी झालास तर तुझ्या त्या ज्ञानाचा इतरांच्या वरती चांगला परिणाम होणं, त्यांना इन्स्पायर करणं, त्यांना मार्गदर्शन करणं हेही तुझं काम आहे. ही जबाबदारी लागलीच तुमच्या शिरावर येऊन पडलेलीच आहे जे ज्ञानी आहेत त्यांच्या. म्हणून असं म्हटलेलं आहे की स्वतःसाठी स्वतःसाठी जगायचं म्हणजे स्वतःचा आत्मविकास करण्याच्या धोरणात्मक प्रत्येक गोष्टीकडे बघायचं. म्हणजे आपल्याला हा आता जीवनाचा उद्देश या 33व्या श्लोकामधून चांगला कळला. पण मग त्याच्यासाठी काही निश्चित मार्ग आहे का? काही निश्चित पद्धत आहे का? किंवा ज्या पातळीवर पोहोचल्यानंतर सत्य सत्य असं जे आपण सारखं म्हणतोय त्या सत्याचं क्षितिज आपल्या दृष्टीच्या टप्प्यात तरी येतंय का? आणि हे त्याच्यापर्यंत पोहोचणं हे प्रयत्न साध्य असतं का? असे सगळे प्रश्न मग आपल्याला पडायला लागतात. आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारा हा 5वा विषय विभाग आहे, ज्ञानप्राप्तीची योग्यता आणि प्रेरणा. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या शेवटच्या विभागामध्ये आपल्याला मिळतात. आता आपण 34वा श्लोक श्लोक बाय श्लोक करायला सुरुवात करू. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानै ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. सेवा करून ते जाण नम्र भावे पुसोनिया, ज्ञानोपदेश देतील ज्ञानी अनुभवी तुझ. तद्विधी, ज्या ज्ञानाने सर्व कर्म करण्याची इति कर्तव्यता होते ते ज्ञान तू जाणून घे. आणि आता इथे काय म्हटलंय? जाणून घे. जाणून घे हा शब्द महत्वाचा आहे, कारण जाणून घे म्हणजे फक्त विचारांनी समजणं अपेक्षित नाहीये, तर समजून घे म्हटलं असतं. जाणण्यामध्ये विचार समजणं आणि तो कृतीत उतरणं म्हणजे अनुभव त्याचा येणं त्या विचाराचा, त्या दोन्ही गोष्टी अभिप्रेत आहेत. म्हणून तद्विधी म्हटलंय, जाणून घे. आणि मग कसं? प्रणिपातेनं परिप्रश्नेनं आणि सेवया. प्रणिपाताने म्हणजे नम्रतापूर्वक. तर त्या प्रणिपातेनं याच्यामध्ये शरणागती आहे आणि विनम्रता आहे. प्रणिपात या शब्दामध्ये अजूनही दोन तीन गोष्टी लपलेल्या आहेत. आपल्याला प्रणिपात म्हणजे फक्त विनम्रतेने केलेला नमस्कार अशी कृती एक डोळ्यासमोर येते प्रणिपात म्हटलं की. पण त्याच्यामध्ये तुम्ही गुरुला एक कमिटमेंट दिलेली आहे की तुम्ही जे सांगितलेलं आहे ते मी तंतोतंत पाळीन. म्हणजे शुश्रूषा हा शब्द आपण मराठीत वेगळ्या अर्थाने वापरतो. शुश्रूषा म्हणजे सेवा करणं, पण शुश्रूषा म्हणजे श्रोतुम इच्छा, ऐकण्याची इच्छा. म्हणजे गुरु जे सांगेल ते तुम्ही शिरोधार्य मानून त्याप्रमाणे करणार आहात असं तुम्ही त्याला शब्द दिलाय आणि त्यांनी सांगितलेली साधना तुम्ही पाळणार आहात. त्याला तुम्ही असं म्हणजे गुरुच्या नियमांच्या चौकटी पाळायला तुम्ही ते तुम्हाला मान्य आहे असा एक जणू काही कबुली जबाब तुम्ही दिलाय त्या प्रणिपातातून, असा त्या प्रणिपाताचा थोडासा डीप मिनिंग आहे. परिप्रश्नेनं आणि सेवया. सेवयानी पुन्हा हेच दाखवतात की सेवयानी तुमची शरणागती आहे आणि गुरुचं ऐकण्याची इच्छा आहे आणि पडेल ते कष्ट उचलण्याची तुमची तयारी आहे. ते सहज सहज मिळालं तर ठीक आहे, जास्त कष्ट असतील तर जाऊ दे असं नाहीये. त्याला कष्ट पडले तरी मी ते करीन अशीही तुमची मनोभूमिका, तुमची मानसिक तयारी झालेली आहे, हे त्या सेवया या पदातून दिसतं. आणखीन सेवयाचा एक वेगळा अर्थ आपण बघितला होता,
आपल्याला वाटतं सेवा म्हणजे प्रत्यक्ष गुरुच्या जवळ राहून केलेली, आपल्या शरीराने गुरुच्या शरीराची केलेली सेवा म्हणजे सेवा असं वाटतं. तसंच नाहीये. गुरुचा मनोभाव ओळखून तो पूर्ण होतोय का ह्याच्याकडे आपलं लक्ष असणं म्हणजे सेवा. आणि गुरुचा मनोभाव काय असतो नेहमी, की शिष्यानी त्याला जे आपण शिकवलंय त्याचं उत्तम प्रकारे आचरण करावं त्यानुसार, आणि आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं. हीच गुरुची इच्छा असते. त्यांनीच गुरुला सगळ्यात जास्त आनंद होणार असतो. तुम्ही पाय दाबलेत, आंघोळीला पाणी काढून गेलं, जेवण बनवून गेलं, त्यांनी त्याला आनंद होईल नाही असं नाही, पण तुमची प्रगती होणं ह्याच्यात त्याला जो आनंद होणार आहे तो इतर कुठल्याच सेवेने होणार नाहीये. त्यामुळे तुम्ही आणि सगळेच शिष्य काही गुरुच्या सान्निध्यात राहू शकणार नाही कायम. जेव्हा गुरु दूर असेल तेव्हा तुम्ही काय करणार, गुरुचं स्मरण करून गुरुनी सांगितलेली साधना उत्तम प्रकारे मन लावून नेटानी करणं. म्हणजे तुम्ही इथे बसूनही गुरुची सेवाच केली असाच त्याचा अर्थ आहे. मग भले गुरुपासून तुम्ही कितीही योजना दूर असा, हे सेवयाचं एक महत्वाचं आपण लक्षात ठेवायचं. आणि परिप्रश्नेनं, परिप्रश्नेनं म्हणजे त्याच्यात तुमचा चौकसपणा आणि जिज्ञासा हा गुण सांगितलेला आहे. तो चौकसपणा असावा, पण त्याच्यामध्ये खऱ्या जिज्ञासेतून निघालेला प्रश्न असावा, की एखादी आपली शंका, गुरुनी सांगितलेली साधना प्रक्रिया तुम्हाला नीट आठवत नाहीये किंवा करताना काही अडचण येते, तर तुम्ही तो प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. बघूयात गुरुला जमतंय का, गुरुला किती आठवते, अशी गुरुची परीक्षा घेणारा प्रश्न खवचटपणे तिरकेपणाने केलेला, किंवा बघा मी कसा प्रश्न विचारला, मी केवढा अभ्यास केला, अशी घमेंड किंवा दांभिकपणाने विचारलेला प्रश्न सुद्धा तो नसावा. त्याचबरोबर व्यवहारातल्या अडचणी विचारू नये. एखादी गोष्ट व्यवहारात करताना ही धर्माला धरून आहे का नाही, नीतीला धरून आहे का नाही, असं विचारलं तर ते परिप्रश्नेनं मध्ये येतं. पण उगाच काहीतरी आलतू फालतू व्यावहारिक अडचणींवरची सोल्युशन्स गुरुनी द्यावी अशा भूमिकेतून जर तुम्ही गुरुकडे जाऊन काहीतरी प्रश्न विचारायला लागलात तर ते या परिप्रश्नेनं अपेक्षित नाहीये. जे गोंदवलेकर महाराज म्हणायचे की सगळे हिंग मीठ मिरचीचेच गिराईक आहेत म्हणे इथे, कस्तुरी कोणी मागतच नाहीये. म्हणजे मला मी द्यायला काय बसलोय आणि तुम्ही मागताय काय. तर आपण गुरुला उगाच खालच्या पातळीवर आणू नये व्यावहारिक प्रश्न विचारून. आणि तरीही ते बिचारे सांगायचे बरं का व्यावहारिक. एक फार मस्त एका ठिकाणी वाचलं मी, की त्यांचे बापूसाहेब मराठी म्हणून त्यांचे एक शिष्य होते गोंदवलेकर महाराजांचे. तर त्यांना हे माहिती होतं की परिप्रश्नेनं म्हणजे व्यावहारिक काही विचारायचं नाही. त्यामुळे त्या मनात प्रश्न असायचे त्यांच्याकडे जायचे तेव्हा, आणि पण ते विचारायचे नाही की नको नको व्यावहारिक प्रश्न कसा विचारायचा, मग बरोबर नाही येते, कारण आता चूक बरोबर कळत होतं त्यामुळे ते दाबायचे, त्या इच्छा दाबायचे आणि शांत बसायचे. पण गोंदवलेकर महाराजांना कळायचं की यांच्या मनात हे आहे आणि ते डाचताय त्यांना, तर मग तेच त्यांना काहीतरी काहीतरी प्रश्न विचारून खोदून खोदून त्यांच्यात काढून घ्यायचे. असं तीनदा चारदा झाल्यानंतर ते मराठ्यांना कळायला लागलं की अरे प्रत्येक वेळेला आपण काहीच बोलत नाही पण महाराजच आपल्याला सारखं खोदून खोदून विचारतात. मग ते बाबासाहेब बेलसरांना विचारतात की का हो महाराज असं का करतात, म्हणजे मी तर हे पाळतोय की हे व्यावहारिक काही विचारायचं नाही, मग हे का असं करतात. त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलेलं खूप गंमतशीर आहे. ते म्हणले की ते गुरु माऊली आहेत ना, तर तुझ्या नाकात शेंबूड अडकला असेल तर तो स्वच्छ करणं हे आईचंच काम आहे. तोपर्यंत तू मोकळा श्वास घेऊ शकणार नाहीस, म्हणून ते शेंबूड काढण्याची कामगिरी करतात. कारण तुझ्या मनात त्या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तू अस्वस्थ असतोस. आणि तू मनात अस्वस्थ असलास की तुझा जप चांगला होत नाही, आणि तुझा जप चांगला होत नाही हे महाराजांना सहन होत नाही. इतके त्या गुरूंचं म्हणजे गोंदवलेकर महाराजांचे जे काही किस्से आहेत ते इतके अफलातून आहेत ना, की कसा गुरु असावा आणि गुरुचं प्रेम मिळणं म्हणजे काय हे आपल्याला अक्षरशः त्याच्यातनं कळतं. की खरं म्हणजे हे सगळं त्यांना टाळतात, की त्यांना नाही विचारलं तर मी नाही सांगितलं असं करू शकले असते. पण हा जर जपाला बसला तर हे प्रश्न याच्या मनात घोळत राहतील आणि याचा जप नीट होणार नाही. तेव्हा आधी ते क्लिअर कर, जा आता तू जप कर, आता तुझा जप चांगला होईल. अशा पद्धतीने गुरु तुम्हाला सांभाळून घेतात. त्यामुळे गुरूंचं अवमूल्यन होईल असं वागणं आपल्या हातून होता कामा नये. आणि हे तीन झालं म्हणजे हे प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा
या 3 गोष्टी ज्या सांगितल्या ते बहिरंग साधन आहे. आणि हे कुणाकडे जाऊन मग गुरु कसे असावेत ते दुसऱ्या वेळीच सांगितलंय. ज्ञानी आणि तत्वदर्शी. म्हणजे ते तत्वदर्शी असले पाहिजेत, म्हणजे त्यांना तत्वाचा अनुभव असला पाहिजे. आणि ज्ञानी म्हणजे त्यांना शास्त्रांचा अभ्यास असला पाहिजे. शास्त्रांचा अभ्यास अशासाठी हवा की मग सर्व प्रकारच्या प्रश्नांना उत्तर व्यवस्थित दिली जाऊ शकतात शास्त्रांच्या आधाराने. आणि तत्वदर्शी असायला हवा की त्याचा स्वतःचा अनुभव आहे आणि त्या अनुभवातून त्यांच्या शब्दाला वजन येतं आणि ते बोलणं परिणामकारक होतं आणि दुसऱ्यामध्ये परिणाम करण्यासाठी ते तेवढं समर्थ होतं. म्हणून आता इथे एक मेख मारलेली आहे या श्लोकामध्ये. उपदेक्षन्ते ते ज्ञानम. ते तुम्हाला ज्ञानाचा उपदेश करतील. इथेच थांबलेत बरं का. तुम्हाला ज्ञानाचं ज्ञान होईल उपदेश केल्यानंतर असं म्हटलेलं नाहीये. फक्त गुरुपर्यंत जाण्याच्या टप्प्यापर्यंत इथे सांगितलेलं आहे. आणि गुरु शिष्य म्हणजे गुरु असला पाहिजे परमार्थामध्ये असं सांगणारा गीतेतला हा एकमेव श्लोक आहे. म्हणून या श्लोकाचं महात्म्य की इथं गुरु शिष्य संबंध सांगणारा आणि गुरु शिष्यांच्या संबंधातून ज्ञान प्राप्त करून घेणं हा विषय मांडणारा हा गीतेतला एकमेव श्लोक आहे. आता पुढे यज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि. ज्या ज्ञानाने असा मोह न पुन्हा पावशील तू आत्म्यात आणि माझ्यात भूते निशेष देखुनी. आता ज्ञान कशासाठी मिळवायचं? हे सगळं ज्ञान म्हटलं की आत्मज्ञान हे आता गृहीतच आहे. प्रत्येक वेळेला सांगितलं नाही तरी ते अध्यारूत राहायचं. हे कशासाठी मिळवायचं? तर त्यांनी तू पुन्हा मोहात पडणार नाहीस. आता पुन्हा तू मोहात पडणार नाहीस हे फक्त अर्जुनाला सांगितलेलं आहे असं नाही. ते साधकालाही सांगितलंय. अर्जुनाला आता ही गीतेला कथेची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे अर्जुनाला जो मोह झालेला आहे की हे सगळे स्वजन माझे आहेत आणि मी त्यांना मारणार, त्याची कल्पना, चुकीची कल्पना दूर करण्यासाठी भगवंत दुसऱ्या अध्यायापासून प्रयत्न करतायत. त्यामुळे त्या मोहात तू पुन्हा पडणार नाहीस की हे स्वजन माझे म्हणजे मी मारणारा आणि हे मरणारे आणि हे माझे स्वजन, या मी आणि माझ्यातून तो बाहेर पडेल जेव्हा त्याला आत्मज्ञान होईल आणि मग त्याला पुन्हा हा मोह होणार नाही. तसंच संसार खरा आहे ह्या मोहात आपण सगळे गुरफटलेले आहोत सर्वजण. जेव्हा आपल्याला आत्मज्ञान होईल तेव्हा संसाराची सत्ता आपोआपच अस्तित्वातनं दूर होईल. संसार खोटा आहे हे आपल्याला पटेल आणि त्यामुळे मग आपण सांसारिक गोष्टींमध्ये जे गुरफटणं आपलं चालू आहे त्या मोहापासून आपण दूर होऊ. म्हणून पुन्हा अशा मोहात तू पडणार नाहीस असं म्हटलंय. आणि हे होताना दुसरी ओळ आहे, येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात् मन्यथो मयि. आत्म्यात आणि माझ्यात भूते निशेष देखून. हे आत्मज्ञानाची परम अवस्था त्याच्यात वर्णन केलेली आहे की तुझ्या स्वतः तुला सर्व भूत दिसतील आणि तुझ्या सकट संपूर्ण जग हे तू माझ्यात पाहशील. 2 टप्प्यात आत्मज्ञान कसं होतं ते आहे. पहिला अनुभव आहे तो अहम ब्रह्मास्मीचा आहे आणि दुसरा अनुभव आहे तो सर्वम खल्विदम ब्रह्मचा आहे. साधनेतनं आधी मी ब्रह्म आहे हे कळणार आहे आणि मग दुसऱ्या टप्प्याला ते चैतन्यच सगळ्या चराचरात भरलेलं आहे हे कळणार आहे. ह्याला तिथे छान उदाहरण दिलं होतं जेव्हा आपण याचं विवरण केलं होतं तेव्हा, की एक लाट आहे ती अशी उंचावून आजूबाजूला बघतीये समुद्रामध्ये, तिला अनेक लाटा दिसत आहेत. तर जेव्हा ती स्वतःबद्दल आणि इतरांच्या बद्दल विचार करायला सुरुवात करते आणि जेव्हा तिला विचार करता करता आपलं सागराचं आपण आणि सागर काही निराळे नाही आहोत असं जेव्हा तिला सागररूपी बोध होतो, मी सागरच आहे असा जेव्हा बोध होतो तेव्हा तिला पहिलं काय वाटतं, अरे मी सागर आहे आणि या सगळ्या लाटा माझ्यात आहेत. म्हणजे द्रक्ष्यसी आत्मनी काय आहे ते, येन अशेषेण भूतानी आत्मनी द्रक्ष्यसी. सर्व भूत तुला स्वतः तू पाहशील म्हणजे हे या सगळ्या लाटा मी सागर आहे आणि या सगळ्या लाटा माझ्यात आहेत. आणि मग पुढे ती जर विचार चालू ठेवते तर तिला कळतं की अरे हे सगळं पाणीच आहे. सागर म्हणजेही पाणी आहे आणि लाट म्हणजेही पाणी आहे. त्यामुळे मी
आणि या सगळ्या लाटा आणि हा समुद्र हे सगळे पाण्याचंच बनलेलं होतं. तेव्हा हे पुढचं अन्यथा मयी स्वतः सकट सगळ्या जगाला तू माझ्यामध्ये पाहशील. या उदाहरणाने ते पटकन कळायला सोपं होतं. नाहीतर आपल्याला जरा कळत नाही की भूत आपल्यात आणि आपल्या सकट आपण परमेश्वरात म्हणजे नक्की काय. ह्याच्यानी हे कळतं की बघ सगळं पाणीच आहे, एक चैतन्य स्वरूपच सगळं आहे, हेच कळतं. पुढे अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वैज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि. जरी पाप्यांमध्ये पापी असशील शिरोमणी, तरी ह्या ज्ञान नौकेने पापते तरशील तू. आता इथे या आत्मज्ञानासाठी कोण अधिकारी आहे असं थोडंसं सांगायचा प्रयत्न करतायत याच्यामध्ये 36 आणि 37 या 2 श्लोकांमध्ये तेच सांगितलंय. इथे पापे बी एकदम तू पाप सर्वश्रेष्ठ पापी असशील असं म्हणण्याचं कारण काय आहे अर्जुनाला. अर्जुनाने तर कुठलंच पाप केलं नव्हतं, पण पापाची त्याला भीती होती आणि ती भीती त्याच्या बोलण्यातून सतत डोकावलेली आहे की पाप नको लागायला, नरकात नको जायला किंवा असं. तर त्या भीतीतलं जे पाप आहे त्या पापाला संदर्भात घेऊन इथे पापकृत्तमः असं म्हटलेलं आहे. तू जरी कितीही पापी असलास तरी सुद्धा ज्ञानरूपी नौका ही तुला त्याच्यातनं तरून न्यायला समर्थ आहे. म्हणजे ज्ञानाचं सामर्थ्य सांगतायत. आत्मज्ञान हे इतकं सामर्थ्यशील आहे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे वाल्मिकी. वाल्मिकी ऋषी जे होते ते पूर्वी कोण होते? वाल्या कोळी होते. पण त्यांना जेव्हा ते ज्ञानमार्गाला लागले तेव्हा त्यांनी साधना केली. आता हेच सांगायचंय की ज्ञान नौका आणि ती वलवायला लागणार आहे, ती नौका बनवायला लागणार आहे, त्यात बसायला लागणार आहे आणि ती वलवायला लागणार आहे. हे म्हणजे साधना करणं. साधना करूनच तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहात. पण तिथपर्यंत पोहोचलात तर आधीच तुमचं जे काही पाप आहे, आता मी इतकी वर्ष पाप करण्यात घालवली, आता कसं मला आत्मज्ञान होईल? जाऊ दे आता त्याच मार्गालाच नको जायला. नाही, आता तुम्हाला वाटतंय का? इट्स नेव्हर टू लेट. सुरू करा. ती आधीची पाप असेल ते नंतर त्या ज्ञानाने ज्ञानाच्याच सामर्थ्य, तुम्ही त्याचा विचार करू नका. ज्ञान विल टेक केअर ऑफ. तुमची सगळी जी पाप आहेत ती धुण्याचं काम ते करेल. तुम्ही आता कष्ट करायला सुरुवात करा, साधना करायला सुरुवात करा. पण जे म्हटले ना प्रेरणा देणारा, ज्ञानासाठी प्रेरणा देणारा श्लोक आहे की आतापर्यंत आयुष्य वाया गेलं म्हणून पुढचं पण वायाच घालवणार का मग? करा ना आता सुरुवात. पुढे यथैरंसी. यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्नि सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. संपूर्ण पेटला अग्नी काष्ठे जाळून टाकितो, तसा ज्ञानाग्नी तो सर्व कर्मे जाळून टाकितो. 36व्या श्लोकामध्ये जो विचार सांगितलाय तोच इथे वेगळ्या उदाहरणाने सांगितलाय आणि हे उदाहरण थोडं अधिक बेटर आहे. कशा अर्थाने की पहिल्या ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की ज्ञान नौकेने तू पापाचा सागर तरून जाशील, पण तरून गेलास तरी पापाचा सागर उरतोच ना मागे. इथे कसं ज्ञानरूपी अग्नी म्हणजे सगळी पाप जाळून भस्म करून टाकतील, म्हणजे पूर्ण संपलं. आता दाखवायलाही काही उरणार नाही की हा मी पापसागर तरून आलो बरं का, मागे वळून बघायला काहीच नाहीये, सगळी कर्म जळून भस्मसात झालेली आहे. म्हणून इथे हे उदाहरण थोडस जास्त चांगलं आहे असं म्हणू आपण. आणि सर्व कर्म कशी भस्मसात होतं त्याचं आपण विवेचन मागे केलेलं होतं. कुठली कर्मांचे प्रकार आणि जशी कुठल्याही प्रकारचं इंधन म्हणजे छोटी लाकडं टाकली, मोठी लाकडं टाकली, औषधी वनस्पती असतील, काटेरी वनस्पती असतील, काहीही जरी असलं तरी जळून त्याची एक राखच होणार आणि एक ती त्या राखेवरून तुम्हाला काही कळणार नाहीये की कुठल्या प्रकारचं इंधन जाळलं होतं. तसं कुठल्याही प्रकारची पाप असली किंवा कुठल्याही प्रकारची कर्म असली तरी ती जळून भस्मसात होणारच आहे. तर कर्माचे प्रकार कुठले? संचित कर्म, प्रियमाण कर्म आणि प्रारब्ध कर्म. ते तीनही आता त्याच्याविषयी आपण पुरेसं बोललो, त्यामुळे आपण आता परत नाही बोललो तरी चालेल. पुढे न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते
तत्स्वयं योगसंसिद्धि कालेनात्मनि विन्दति। ज्ञानासमनसे काही पवित्र दुसरे जगी योगयुक्त यथा काळी ते पावे अंतरी स्वये. आता ह्या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये ज्ञानाची महती सांगितली आहे, ज्ञानाचं स्वरूप सांगितलंय की किती अत्यंत पवित्र आहे ज्ञान, पाप्यांना सुद्धा तारून नेणारं ते आहे. आणि ते ज्ञान दुसऱ्या ओळीमध्ये काय सांगितलंय, तत् स्वयं योग संसिद्ध हा कालेनात्मनि विंदती, त्याच्यामध्ये कर्मयोगाची स्तुती केलेली आहे. इथे योग संसिद्ध हा म्हणजे योगाने जो ज्यांनी योग्य प्रकारे सिद्धी प्राप्त केली आहे असं. योग म्हणजे कर्मयोग, ज्याचा कर्मयोग हा इतक्या उच्च लेव्हलला पोचलेला आहे की तो आता त्याच्यामुळे सतत कर्मयोगाच्या संपूर्ण धारणा व्यवस्थित सांभाळून केल्यामुळे त्याला सिद्धी काय प्राप्त झालेली आहे, तर संसारातले पदार्थ आणि क्रिया यांच्याशी त्याचा कायमस्वरूपी संबंध विच्छेद झालेला आहे. त्याला हे पूर्ण कळलेलं आहे की हे जे काही सगळे पदार्थ आहेत हे माझे आणि माझ्यासाठी नाहीत, ते मला इतरांसाठी वापरण्याकरता दिलेले आहेत. त्यामुळे त्यांचा वापर करून इतरांना सुख देणं, तर त्याचा फोकस स्वतःकडून संसाराकडे गेल्यामुळे तो संसार त्याच्या सगळ्या कर्मांचा ओघ, पदार्थांचा आणि क्रियांचा ओघ हा संसाराकडे जातो. त्यामुळे त्याला काहीच चिकटायला येत नाही, त्यामुळे तो शुद्ध होतो. संसिद्धी याचा एक दुसरा अर्थ शुद्ध होणं असा सुद्धा आहे. त्यामुळे तो कर्मांपासून शुद्ध झालेला आहे. आता त्याला कुठलंच कर्म चिकटत नाहीये. कर्मयोग अत्युच्च पातळीवरती आचरणात आणत असल्यामुळे म्हणून तो योग संसिद्ध आहे. आणि मग स्वयं तो स्वतःच ते करतो. आता हे तो स्वतः करतो असं सांगण्याचं कारण काय, तर कधी कधी असा एक गैरसमज होऊ शकतो की गुरु आधी सांगितलंय ना, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तर गुरूंच्याकडे गेल्यानंतर गुरु जेव्हा उपदेश देतात तेव्हा त्याचा डोक्यावरती हात ठेवतात आणि मग सगळी शक्ती संक्रमित होते आणि मग एकदम ध्यान लागतं. म्हणजे त्यांना जो अनेक साधनेनंतर मिळालेला जो योगाचा अनुभव आहे तो ते संक्रमित करू शकतात, अशा काहीतरी चुकीच्या समजुती असतात. असं होतच नाही असं नाही, पण दरवेळेला असंच होतं असंही नाही. त्या शिष्याची काय लेव्हल आहे त्याच्यावरती गुरु ठरवतात की हे शक्ती संक्रमण वगैरे करायचं की नाही करायचं. म्हणजे एकदम विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस या जोडीचीच आपण आपली कंपॅरिझन केली तर नाही चालणार. आपण खूपच खालच्या पातळीवरती आहोत. तेव्हा आपल्याला आपली साधना योग्य करायला पाहिजे. म्हणून ती साधना तुम्ही कराल तेव्हाच तुम्हाला हे ज्ञान प्राप्त होईल हे सांगण्याकरता स्वयं असं म्हटलेलं आहे. म्हणजे ही जादूची कांडी फिरणार नाहीये, गुरु सापडला की लागलीच झाले आत्मज्ञानी असं होणार नाही. आणि कालेन यथायोग्य म्हणजे जो तुम्ही जिथे असाल, जिथून तुमची सुरुवात झाली आहे तिथून तुमचं ध्येय किती लांब आहे, ते चालायला तुम्हाला किती वेळ लागेल आणि चालताना तुमचा स्पीड काय असेल, तुम्ही इतर मोहामध्ये गुरफटून वेळ घालवाल का नाही घालवणार, ते तुमच्यावर अवलंबून आहे. ते पण स्वयंने सांगतात की साधनेत तुम्ही किती जीव ओतताय, किती मनापासून साधना करताय त्याच्यावर तुम्हाला फळ किती, म्हणजे साधनेचं फळ म्हणजे आत्मज्ञान होणं. त्या आत्मज्ञानाच्या टप्प्यापर्यंत तुम्ही किती लवकर पोहोचणार तुमच्या साधनेच्या स्पीडवर अवलंबून आहे आणि सिन्सिरिटीवरती अवलंबून आहे. पुढचं. श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति. श्रद्धेने मिळवी ज्ञान संयमी नित्य सावध ज्ञानाने शीघ्र तो पावे शांती शेवटची मग. आता हा पण एक खूप महत्वाचा श्लोक आहे. जसा तद्विधी प्रणिपातेनं हा एक महत्वाचा श्लोक आहे जो आपल्या लक्षात राहायला सोपा आहे आणि लक्षात राहायला पाहिजे या 4थ्या अध्यायाच्या संदर्भात, तसा हा 39वा जो श्लोक आहे तो सुद्धा एक सगळं त्या 4थ्या अध्यायाचं मर्म सांगणारा श्लोक आहे असं म्हणायला हरकत नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धा, साधनेतली तत्परता आणि इंद्रिय संयम अशी 3 अंतरंग साधनं या श्लोकामध्ये सांगितलेली आहेत जी आत्मज्ञान मिळवण्यासाठी ती जी असतील
जी साधनं ज्या साधकाकडे असतील त्याला ज्ञान लाभेल. इथे ह्यांनी ज्ञान लाभेल अशी गॅरंटी दिलेली आहे. मगाशी मी म्हटलं तसं 34व्या श्लोकामध्ये फक्त तुम्ही त्यांच्याकडे जा आणि ते तुम्हाला उपदेश करतील. ज्ञान होईल का होणार नाही याबाबत सांगितलेलं नाहीये. कारण तिथे फक्त बहिरंग साधना सांगितलेली आहे. आणि बहिरंग साधना ही केल्यासारखी दाखवली जाऊ शकते. प्रत्यक्षात ती कशी होते हे तुम्हाला वर्ण कळणार नाही. प्रश्न विचारले, मनापासून विचारले का दाखवण्यापुरते विचारले, वरून काहीच कळणार नाही. कर्णाचं उदाहरण दिलं होतं पहा त्यावेळेला. कर्णाने परशुरामांच्याकडे जाऊन विद्या ग्रहण केली, प्रणिपात केला, सेवा केली, परिप्रश्न केला, सगळं केलं, पण हेतू त्याचा शुद्ध नव्हता आणि फसवाफसवी करून ते केलेलं होतं. तसं बहिरंग साधनेबद्दल खात्री देता येत नाही. अंतरंग साधनेची खात्री असते की हे जर झालं तर ज्ञानाची प्राप्ती होणारच होणार. म्हणून आणि श्रद्धा म्हणजे काय? गुरुच्या विषयीची श्रद्धा. पहिला गुरु हा आपला योग्य आहे. गुरुनी सांगितलेलं ज्ञानाचा विचार हा योग्य सांगितलेला आहे आणि त्यांनी सांगितलेली साधन प्रक्रिया ती ज्या शास्त्रांच्या आधाराने सांगितली जाते त्या शास्त्रांच्या वरती पण श्रद्धा आणि आत्म्याविषयीची पण श्रद्धा. कठोपनिषदातला आपण एक श्लोक बघितला होता की जो आत्मा आहे असं म्हणतो त्यालाच आत्म्याचं दर्शन होतं. माझा आत्मा आहे का नाही इथपासून जर प्रश्न असतील माझ्या मनात तर मी साधना काय करणार आणि कुठल्या दिशेने करणार आणि ती मला कुठे घेऊन जाणार? शक्यच नाहीये. त्यामुळे आधी आत्मा आहे हे पूर्ण श्रद्धा तुमच्या मनात असेल तर तुमची साधना योग्य दिशेने योग्य गतीने होईल. म्हणून त्या श्रद्धेचा अर्थ तो आहे. आणि तत्परता याचे दोन अर्थ बघितले होते. एक साधनेत तत्पर असणं आणि दुसरं तत्पर. तत् म्हणजे ते तत्व म्हणजे आत्मतत्व. ते श्रेष्ठ तुम्हाला वाटणं म्हणजे ती तुमची प्रायोरिटी असणं. इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा आत्मतत्व मला हवं आणि त्याच्यासाठी मी बाकीच्या 10 गोष्टी सोडायला तयार आहे अशी तुमची तयारी असेल तर तुम्ही तत्पर आहात. नाहीतर मला हेही हवं मला तेही हवं, मी पार्टीला पण जाईन, मी मजा पण करीन, मी उशिरा पण उठीन, मी आळस पण करीन आणि मग मला आत्मा पण हवा, शक्य नाही. ते तत्परतेने सांगितलंय की ती तुमची प्रायोरिटी पाहिजे. आणि संयतेंद्रिय, जर तुमचा इंद्रिय संयम नसेल पुरेसा तर तुमची साधना पूर्ण होऊ शकणार. मी पुन्हा हे जे 3 गुण सांगितलेत ना अंतरंग साधनेचे ते एकमेकांच्या तसे कनेक्टेड आहेत. की श्रद्धा खूप असेल पराकोटीची तर तुम्ही साधनेत तत्पर होऊ शकाल. संयम तुमच्या म्हणजे सगळ्या इंद्रिय तुमच्या ताब्यात असतील तर तुम्ही साधना करू शकाल. आता जरा खुट्ट वाजलं की तुमच्या लागली चलबिचल होतीये तर तुम्ही ध्यानाला पण बसू शकणार नाही. मनात तुमच्या सारखे विचार येत आहेत. इंद्रियांमध्ये मनाचा सुद्धा समावेश करायलाच हवा. कारण मनच सगळ्या इंद्रियांच्या मागे असतं आणि तेच त्या सगळ्या इंद्रियांना फिरवत असतं. त्यामुळे मनावरचा ताबा आणि इंद्रियांवरचा ताबा हे दोन्हीही संयतेंद्रियमध्ये येतं. आणि मग ह्या तिन्ही अंतरंग साधनेच्या माध्यमातून जेव्हा तुम्हाला ज्ञान मिळेल तेव्हा तुम्हाला चटकन अचिरेण म्हटलंय, शांती अचिरेण अधिगच्छति. आता इथे मागच्या कुठल्या ह्याच्यामध्ये कालेनं म्हटलं होतं 38व्या श्लोकामध्ये तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनिविन. का तो काळ किती लागेल हे सांगता येणार नाही, तो ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असेल. पण एकदा हे त्या 3 गुणांनी तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं की मग मात्र आत्ता ज्ञान मिळेल आणि मग थोड्या वेळाने शांती मिळेल अशी मध्ये गॅप नसणार आहे. ह्याच्यामधल्या आपण ज्ञानेश्वरीच्या ओव्या खूप सुंदर वाचल्या होत्या की त्या शांती आणि ज्ञान हे एकत्र सरमिसळ एकत्रच आलेले आहेत. म्हणजे तो वारा आहे त्या वाऱ्याने शीतलता मिळणार असेल तर आधी वारा येईल आणि मग थोड्या वेळाने शीतलता येईल असं नाही होत. ज्या क्षणी वारा लागतो आपल्या अंगाला त्याच क्षणी आपल्याला शीतलतेचा अनुभव जसा येतो तसं ज्या क्षणी ज्ञान होईल त्याच क्षणी शांतीचा अनुभव येणार आहे. अचिरेण म्हणजे हळूहळू ते कसं पुढे पुढे एक एक टप्पा नेतायत. आधी कालेनं म्हणत होते आणि आता लागलीच पुढच्या ह्याच्यामध्ये ज्ञान मिळेपर्यंत किती वेळ जाईल माहित नाही पण ज्ञान मिळाल्यानंतर हे चटकन होणार आहे. आणि शांती हेच कसं सगळ्यांच्याच जीवनाचं अंतिम ध्येय आहे हे या श्लोकातून कळतं. पण फायनली सगळं सगळं जे काही आपल्याला हवंय
त्याच्यातून जर शांती मिळाली नाही तर ते सगळं निरुपयोगीच वाटेल. त्यामुळे अल्टिमेटली आपल्याला ABCD XYZ जे काही हवंय ते कशासाठी, तर शांतीसाठी. म्हणजे आपल्याला ABCD XYZ नकोय, आपल्याला शांतीच हवी आहे. आणि ती शांती जी कधीही संपणार नाही ती फक्त ज्ञानानेच मिळू शकते, असं अल्टिमेट एक आपल्याला सांगितलं 40. अज्ञश्च श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति नायल्लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः. नसे ज्ञान नसे श्रद्धा संशयी नासला पुरा, न हा लोक न तो लोक न पावे सुख संशयी. इथे आता सगळ्याच बाबतीत जे संशय घेत राहतात त्यांची काय अवस्था होते. श्रद्धेच्या बरोबर अपोजिट गुण संशय, त्याचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. कुठेतरी तुम्ही श्रद्धा ठेवली पाहिजे की हे असं असं आहे, तर ती श्रद्धा ठेवली तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. हे असं असेल का, काय माहित बाई काय होतं ते, असं सतत जर तुम्ही शंका घेत बसला तर तुमची साधना पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही एक अज्ञही आहात आणि अश्रद्धधानही आहात. तर तुम्हाला स्वतःला ज्ञान नाही आणि तुमची कुणावरती श्रद्धा नाही. जेव्हा तुम्ही अज्ञ असता, ठीक आहे मान्य, तुम्हाला स्वतःला माहिती नाही, पण मग ज्याच्यावर श्रद्धा आहे अशा अशा कुणाचं तुम्ही ऐकलत तर तुम्ही तुमच्या अज्ञानाची भरपाई होऊ शकते किंवा अज्ञानावर तुम्ही मात करू शकता. पण तुम्हाला स्वतःला ज्ञान तर नाहीच आहे आणि कोणी सांगितलं तर त्याच्यावर तुम्ही श्रद्धाही ठेवायला तयार नाही, कारण त्याच्याबद्दल तुम्हाला संशय आहे. कशावरून हा खरं सांगत असेल, आत्मा कोणी बघितलाय, इथपासून सुरुवात झाली तर त्या संशयात्मा विनश्यती. आता इथे जे विनश्यती म्हटलंय ते पारमार्थिक दृष्ट्या बघायचं, कारण आपलं सगळं इथे आत्मज्ञानाच्या दृष्टीच्या अराउंडच आपण सगळा विचार करतोय. म्हणजे तो ऐहिक याच्या गोष्टीमध्ये त्याचा नाश होईल असं समजायचं कारण नाही. त्याला तरी इथे पुढच्या श्लोकात पुढच्या वळीत म्हटलंय, नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मना. त्याला हाही लोकही नाही आणि परलोकही नाही आणि सुखही नाही. तो अयम लोक आणि परलोकाचं आपण मागे पण कुठल्या तरी एका ह्याच्यात बघितलं होतं. याच अध्यायामध्ये 31व्या श्लोकात, यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम नायम लोकोस्त्य यज्ञस्य कुतोन्य कुरु सत्तम. कुठलीही साधना जो करत नाही त्याला अयज्ञ म्हटलं होतं, आणि ज्याला कुठलीही साधना करायची नाही त्याला हा लोक नाही तर परलोक कुठून. अगदी सेम फ्रेज इथे आहे. त्यांना तेच म्हणायचंय की आधी कर्माच्या प्रांतात तर तुम्हाला विश्वास नसेल, श्रद्धा नसेल तर तुम्ही काही कर्म करणार नाही. तर कर्म करून ज्या गोष्टी तुम्हाला अचीव्ह करता येतील, कारण कर्म कशासाठी करायचंय, ज्ञानासाठी पात्रता वाढवणं हे कर्म करण्याचं काम आहे. तर ती पात्रता वाढवणं हा अयम लोक. ते तुम्ही कर्म करणारच नाही कारण तुमचा विश्वास नाहीये, संशय आहे तुमच्या मनात. मग ते करून तुम्ही जिथपर्यंत पोहोचू शकाल तिथपर्यंतही तुम्ही पोहोचणार नाही. तर ज्ञान झाल्यानंतरची सुख आणि कायमस्वरूपी लाभणारी शांती वगैरे तुम्हाला कुठून मिळणार, त्याच्याविषयी तर न बोललेलंच बरं. अशाच अर्थाच्या ओव्या ज्ञानेश्वरीच्या आपण वाचलेल्या आहेत की हा जो मनुष्य आहे त्याच्याविषयी आपण जास्त काही बोलायलाच नको, कारण की तो संशयात्मा असल्यामुळे तो साधना करणारच नाहीये. आपण फक्त साधना करणारे त्यांच्याच विषयी बोलूयात असं ज्ञानेश्वरांनी पण म्हणून फार त्याच्याविषयी चर्चा न करता त्यांना सोडून दिलेलं. 41. योगसन्न्यस्तकर्माणि ज्ञानसञ्छिन्न संशयम् आत्मवन्तन्न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय. योगाने झाडिली कर्मे ज्ञाने संशय तोडिले, जो सावधान आत्म्यात कर्मी त्यास न बांधिती. इथे परत कर्मयोगाचंच कौतुक करणारा हा श्लोक आहे की योगानी ज्यांनी, काय म्हटलं बरं इथे, योगाने झाडिली कर्मे, कर्मयोगानी त्याची कर्म सगळी झाडली गेली म्हणजे त्याला ती चिकटत नाहीये असा त्याचा अर्थ. सगळ्या कर्मांचा संन्यास, सम्यक न्यास केलेला आहे, योग्य प्रकारे त्यांनी ती बाजूला ठेवलेली आहेत कर्मयोगाच्या विशुद्ध आचरणामुळे. आणि त्याच्यामुळे तो ज्ञानाला पात्र झालाय, आणि ज्ञानाला पात्र झाल्यामुळे ज्ञान त्याला झालं, आणि ज्ञान झाल्यामुळे त्याचे सगळे संशय दूर झाले. आणि ज्ञान आत्म्याचं झाल्यामुळे तो कसा झाला,
आत्मवान. जसं आपण धनवान, कीर्तिवान असं म्हणतो, तसं तो आत्मवान झाला. आणि एकदा आत्मवान झाला की त्याला कुठली कर्म बांधणार आता? कर्म झाडली गेली आहेत ना, यांच्या श्लोकात योगाने झाडली कर्म. आता ती झाडली गेलेली कर्म त्याला बांधायला उरलेलीच नाहीयेत. म्हणजे पुन्हा इथे आता इथपासून आपण बघत होतो 34व्यापासून ज्ञानाविषयी सांगायला सुरुवात केली होती. ज्ञानाची महती, ज्ञान कसं प्राप्त करायचं, बहिरंग साधना, अंतरंग साधना, ज्ञानाचा परिणाम, हे करत करत आता पुन्हा मध्ये 38व्या श्लोकामध्ये त्यांनी कर्मयोगाची स्तुती केली. आणि आता परत इथे 41 आणि 42 या 2 श्लोकामध्ये पुन्हा कर्मयोगाला आणून जुळवलेलं आहे की कर्मयोगाने हे कसं होतंय. 42 अज्ञान, तस्माद अज्ञान. तस्माद् अज्ञानसम्भूतं हृत्स्थै ज्ञानसिनात्मनः चित्वैनं संशययोगमातिष्ठोत्तिष्ठ भारत. म्हणून अंतरातील अज्ञान कृत संशय तोडुनी ज्ञान खडगानी उठ तू योग साधुनी. आता परत इथे संशयरूपी शत्रूचा ज्ञानरूपी खडगानी छेद करायला सांगितलाय, नाश करायला सांगितलंय. आणि हा संशयरूपी शत्रू कुठे आहे? तोही हृत्स्थम आहे, म्हणजे हृदयात बसलेला आहे. आणि ज्ञानरूपी खडग कुठे आहे? तेही हृदयातच आहे. त्यामुळे हृदयातल्याच आपल्या स्वतःच्या ज्ञानरूपी, ज्ञान म्हणजे विवेक, की हा संशय वाईट आहे, ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं असेल तर हा आपल्या मार्गातला अडथळा आहे, ह्या विवेकरूपी तलवारीनी. आणि ही अशी भाषा का वापरली आहे? खास अर्जुनासाठी वापरली आहे. हे तर आपल्याला कळतच. अर्जुन हा क्षत्रिय होता, त्यामुळे त्याला शत्रूला खडगानी मारणे वगैरे अशा गोष्टी पटकन लक्षात येतील. पण आपल्याला सुद्धा, साधकांना सुद्धा आपण जर बघितलं तर आपण सुद्धा सारखे लढतच असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली वेगवेगळ्या द्वंद्वांची लढाई चालू असते. मानसिक द्वंद्वांनी आपण, म्हणजे आपण प्रत्यक्ष कामानी जेवढे दमत नाही ना, तेवढे कधी कधी द्वंद्वानी दमतो, की हे करू का हे नको करू, हे आत्ता करू का मग करू, असं करू का तसं करू, ह्याला नको कसं म्हणू किंवा काय. हे करता करता इतकी दमछाक होते की आपल्याला सुद्धा एक लढत, असं रात्रीपर्यंत आपण खूप असे लढून आलोय तसं वाटतं. खूप काही लढाया हरलेल्या असतात, काही लढाया जिंकलेल्या असतात, पण लढाई असतेच दिवसभर आपली कुठल्या ना कुठल्या गोष्टीची. त्यामुळे आणि त्याच्यासाठी हे विवेकरूपी खडग हे सतत परजून, म्हणजे त्याची धार चांगली पाहिजे, आणि ती धार ही साधनेने येते. म्हणून आपल्याला सांगितलं की तुम्हाला अगदी सगळे संशय संपले ना माझे, की मगच मी साधना सुरू करणार आहे बरं का. मग झालं कल्याण. संशय कधी पूर्ण संपणार नाही आणि साधना कधीच सुरू होणार नाही. म्हणून आपल्याला सांगितलं होतं शेवटच्या ह्याच्यामध्ये की अगदी पूर्ण सगळे संशय मिटायची वाट बघू नका, ते थोडेसे साईडलाईन करा, थोडे बाजूला ठेवून बघूयात. आहेच संशय, पण मी करून बघते, हे गुरु सांगतायत ना, गुरूंच्या वरती विश्वास ठेवून मी हे करून बघते, आणि तुम्ही साधना करत राहिलात तर तुमची तुमची प्रगती झाली की ते संशय आपोआप तुमचे फिटत जातील. सगळे संशय फिटायची वाट आधीच बघू नका. ते कसे फिटतील, आपोआप कसे फिटतील, त्याच्याकरता सुद्धा कष्ट घेतलेच पाहिजेत ना. एखादी गोष्ट आपण म्हणतो की नाही, तू 10 प्रश्न नको विचारूस ग, करून बघ. इतका गुळ घालू का तितका, तू कर, चव बघ, आणि मग ठरव. तुला जर कमी गुळ आवडला तर तू कमी गुळ घाल, जास्त आवडला तर जास्त घाल. हे सगळं मी नाही सांगू शकत, मी बाकी इन्ग्रेडियंट सांगू शकते तुला, कृती सांगू शकते, ह्याच्यानंतर हे कर, फोडणीत हे हे घाल. पण फोडणी खमंग करणं हे तुझ्याच हातात आहे, तुझी एकदा नाही होणार. मग तुला कळेल की जरा अजून तेल तापल्यानंतर मोहरी घालायला पाहिजे होती, त्याच्यात जिरं पण घालायला पाहिजे होतं. करून बघण्याच्या गोष्टी आहेत. कितीही जर तुम्ही पाकशास्त्राची पुस्तकं जरी असली तुमच्याकडे, तुम्ही जोपर्यंत दोनदा तीनदा चुका करत नाही तोपर्यंत तुमचा पदार्थ चांगला होत नाही. जाऊ दे, एकदाच झालं नाही की आपण जर हात हे केले तर मग काही तसंच येतं. तसंच संशयाचं आहे, साधना केल्याशिवाय तुमचे संशय फिटणार नाही. आणि म्हणून ते सांगतायत की ज्ञानासिनानी, ज्ञानरूपी खडगानी संशयरूपी शत्रूला छेद. आणि पुन्हा शेवटचं वाक्य खूप महत्वाचं, योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत, म्हणजे पुन्हा कर्मयोगाचं आचरण कर. इथे येऊन पुन्हा ठेपलेले आहेत. ज्ञानाची महती सांगितलीये, पण शेवटी करायला काय सांगितलंय अर्जुनाला?
योगम आतिष्ठ उत्तिष्ठ, आता बडबड पुरे झाली, उठ आणि कर्मयोगाचं आचरण कर. इथे आता 4था अध्याय आपला संपला. आपल्याकडे थोडा वेळ आहे, त्यामुळे आपण 5व्या अध्यायाचा प्रस्तावना तरी आपली होईल. तर ती 5व्या अध्यायाची प्रस्तावना करूयात आपण थोडी, म्हणजे आपल्याला थोडं पुढे सरकल्याचा पण आनंद होईल. पण मला 4थ्या अध्यायाची रिव्हिजन करताना खूप मजा आली. तो पुन्हा एकदा सगळं उजळणी झाली. आपल्याला वाटतं करताना की आपण थोडं सावकाश करतोय म्हणा किंवा वेळ जास्त जातोय म्हणा, पण ते पक्क होत 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 पुढे गेल्याचा सुद्धा एक वेगळा आनंद असतो. आता आपण कर्मसन्यास योग या शीर्षकाबद्दल थोडंसं बोलूया. अगदी थोडक्यात याचा अर्थ सांगायचा झाला तर आचरणात कर्मयोग आणि अंतरात म्हणजे मनामध्ये संन्यास म्हणजे कर्मसन्यास योग. संन्यास म्हणजे आपल्याला काय वाटतं, जनरली लग्न न करता भगवे कपडे घालून वनात जाऊन राहायचं, कुटुंबाचा त्याग करायचा, अरण्यात जाऊन तपश्चर्या करायची, झाडाखाली राहायचं किंवा काहीतरी झोपडी बांधून राहायचं, भिक्षा मागून निर्वाह करायचा म्हणजे संन्यास. पण हे संन्यासाचं बाह्य रूप आहे आणि हे संन्यासाचं बाह्य आचरणाचा प्रकार आहे. गीतेला असा संन्यास अभिप्रेत नाहीये. कारण गीता आपण सांगायला बघितली तर कुठे सांगितली जाते आणि कोणाला सांगायला सांगितली जाते, हे जर आपण विचार केला तर आपल्याला लागलीच कळतं. अर्जुनाला काय असा संन्यास घ्यायला पाठवणार आहे का श्रीकृष्ण? नाही. भर युद्धभूमीवर गीता सांगितली जाते आणि त्याला युद्धासाठी कर्मप्रवृत्त करणं ह्या उद्दिष्टाने गीता सांगायला जाते. तर हा असा वनात जाऊन घ्यायचा संन्यास नक्कीच श्रीकृष्णाला अभिप्रेत नाही. मग कसा आहे तो? तर ज्ञान मिळवण्यासाठी म्हणजे आत्म्याची अनुभूती घेण्यासाठी ज्ञानमार्गाकडे वाटचाल करायची, तर त्याच्यासाठी लौकिक जीवनापासून दूर जाणं. आणि हे बाह्य गोष्टींवर, बाह्य कृतींवर अवलंबून नाहीये, तर तो तुमच्या वृत्तीवर अवलंबून आहे. संन्यास हा वृत्तीत पाहिजे, म्हणजे वेगवेगळ्या भावभावना, विकार ह्यांचा आपल्या मनावर परिणाम न होऊ देता अलिप्त राहून अलिप्त वृत्तीने जगणं म्हणजे संन्यास. ची वेगवेगळी द्वंद्व आपल्याला संपूर्ण आयुष्यभर त्या द्वंद्वांचा सामना करावा लागतो. मान अपमान, लाभ हानी, जय पराजय, नंतर काय शीत उष्ण, सुख दुःख, ह्याच्यामुळे आपलं मन सदैव उत्तेजित असतं आणि प्रक्षुब्ध असतं, म्हणजे चलबिचल मनाची होत असते सारखी. तर त्या विकारांपासून आपलं मन मुक्त ठेवायचं आणि बुद्धीचा समतोल राखायचा म्हणजे संन्यास. आणि असे संन्यासी आपल्याला माहिती आहेत. कोण होते ते? उदाहरणार्थ रामदास स्वामी तसे संन्यासी होते, विवेकानंद तसे संन्यासी होते, गौतम बुद्ध होते. म्हणजे हे त्यांचा बाह्य संन्यासही होता आणि आंतरिक संन्यासही होता. म्हणजे त्यांनी लग्न केलेलं नव्हतं, भगवी वस्त्र परिधान केलेली होती किंवा छटी घातलेली होती, लंगोटी लावलेली होती, वनातही राहत होते. पण फक्त वनातच राहत होते असं नाही, त्याबरोबर ते समाजामध्ये सुद्धा मिसळले होते. समाजामध्ये राहून लोककल्याणाची कामं सुद्धा या तिघांनीही केलेली आहेत. म्हणजे त्यांच्या आचरणामध्ये आपल्याला कर्मयोग दिसतो, पण अंतरातून ते संन्यासी होते, म्हणजे विकार शून्य होते, विरक्त होते. आणि अशा उदाहरणावरून आपल्याला आपल्यासाठी हा बोध मिळतो की कर्मयोग जर आपला यशस्वी व्हायचा असेल तर शरीर कायम कर्तव्य कर्मात गढलेलं असलं पाहिजे आणि मन हे स्थितप्रज्ञाच्या लक्षणांनी युक्त असलं पाहिजे, असा आपण प्रयत्न करायचा. आपल्याला गोल येतो, गोल मिळालाय, त्याप्रमाणे आपण जेव्हा प्रयत्न करू तेव्हा आपले काही काही प्रमाणात प्रगती होईल. तर इथे कर्म आणि ज्ञान म्हणजेच कर्मयोग आणि संन्यास योग हे दोन्हीही पंख जेव्हा आपले समर्थ असतील, ताकदवान असतील, तेव्हाच आपल्याला पूर्ण ज्ञानाकडे भरारी मारता येईल. आणि हे एकाच पक्षाचे दोन पंख आहेत. एकदम आपल्याला असं वाटतं की संन्यास आणि कर्मयोग म्हणजे खूप दोन वेगळे मार्ग आहेत, एकदम ह्याच्याशी काही संबंध नाही. असे दोन वेगळे मार्ग आहेत असं जरी वाटत असलं तरी ते तसे नाहीत आणि ते पूर्णतः स्वतंत्र नाहीत, हे सांगण्यासाठी 5व्या अध्यायाची योजना आहे. 5व्या अध्यायामध्ये मुख्यत्वाने हे सांगितलेलं. अर्थात शंकराचार्यांसारख्या काही विद्वानांनी त्याच्यात फक्त ज्ञानयोगच जास्त सांगितला अशी भूमिका घेतलेली आहे.
त्यामुळे ते संन्यास या शब्दाचा अर्थ सांख्य किंवा ज्ञान असा घेतात आणि कर्म संन्यास योगाच्या ऐवजी त्याचं नाव संन्यास योग असं ठेवतात. तर त्या भूमिकेतून त्यांना असं वाटतं की ज्ञानाची अवस्था म्हणजे ज्ञानाची परमोच्च अवस्था सांगणं आणि ती अवस्था कशी प्राप्त करून घ्यायची त्याचे उपाय सांगणं हा या 5व्या अध्यायाचा उद्देश आहे. तो आपण काही प्रमाणात मान्य करू, पण आपल्याला आपण ज्या नावाशी परिचित आहोत कर्म संन्यास योग, त्याचं सुद्धा जे कारण आहे त्याला सुद्धा म्हणजे एक कारण आहे आणि ते असं आहे की या अध्यायात प्रथमतः कर्म आणि नंतर संन्यास म्हणजे ज्ञानमय स्थिती असा एक क्रम आपोआप विकसित होत जातो. तो क्रम कसा विकसित होतो ह्याचं वर्णन आलेलं आहे. आणि हे गीतेच्या 5व्या अध्यायाचं मुख्य वैशिष्ट्य आहे की कर्माच्या प्रांतातून कर्मयोगाचं आचरण करत ध्यानयोगाचं अवलंबन करून योगी ज्ञानाच्या अवस्थेत कसा जातो त्याचं सगळं वर्णन. म्हणजे अशी कल्पना करा की एखादी पर्वतराजी आहे, पर्वतांच्या रांगा आहेत, म्हणजे त्याच्या पायथ्याशी एक सुंदर वाहणारी नदी आहे आणि त्या नदीच्या एका तटाच्या एका बाजूला असा शेतातून जाणारा मार्ग आहे आणि दुसऱ्या तटाच्या पलीकडे एक अरुंद पायवाट आहे आणि ती अरुंद पायवाट अशी वर जात जात वरच्या त्या डोंगराच्या शिखरापर्यंत जाते आणि हा या तटावरची शेतातला मार्ग आणि पलीकडच्या तटावरची अरुंद पायवाट यांना जोडणारा एक छानसा पूल आहे. तर तो पूल म्हणजे हा 5वा अध्याय आहे. मग अलीकडचा हा शेतातला जाणारा मार्ग म्हणजे कुठला? तो कर्म मार्ग आहे. त्या कर्म मार्गावरून तुम्ही पुलापर्यंत आला, तो पूल कसला आहे? तो ध्यान मार्गाचा आहे. त्या ध्यान योगाच्या पुलावरून तुम्ही पलीकडे त्या अरुंद वाटेला गेलात. ती अरुंद वाट कुठली आहे? ज्ञानमार्गाची. आणि मग तुम्ही त्या ज्ञानमार्गाने वर चढत 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 ज्ञानाच्या शिखरावर पोचाल, म्हणजे ज्ञानाच्या अत्युच्च अवस्थेला पोचाल. असं या 5व्या अध्यायात 3 योगांचं समग्र दर्शन झालेलं आहे. आधी कर्मयोग, मग कर्म मार्ग, ज्ञान मार्ग आणि मग ज्ञानाच्या उच्च अवस्थेला पोहोचणं. मध्ये ध्यानयोग. ध्यानयोगाचा पूल विसरून चालणार नाही. कर्ममार्ग, मग ज्ञानयोगाचा पूल, मग ज्ञानमार्ग आणि मग ज्ञानाचं शिखर. अशी ही सगळी मांडणी 5व्या अध्यायाची आहे. आणि इथे वर्णन केलेला जो योगी आहे तो कर्म मार्गामध्ये अत्यंत प्रगत आहे. त्यामुळे तो ज्ञानस्थितीमध्ये कसा पोचतो हे या अध्यायामध्ये आपल्याला छान पद्धतीने दिसतं. तसंच ज्ञानी पुरुषाच्या अंतरंग स्थितीचं आणि लक्षणांचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. आता तसं ज्ञानी पुरुषाचं वर्णन गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे. आतापर्यंत सुद्धा आपण बघितलं. 2ऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञ लक्षणाच्या पद्धतीने आलं, 3ऱ्या अध्यायात सुद्धा आलं काही प्रमाणात, 4थ्या अध्यायात सुद्धा आलं ज्ञानीची लक्षणं. पण इथे जो आहे तो कर्ममार्ग ते ज्ञानमार्ग हा जो प्रवास आहे तो अतिशय सुंदर, सूक्ष्म आणि स्पष्टपणे दाखवणारं हे वर्णन आहे. तसंच कर्ममार्गावरून ज्ञानाच्या प्रांतात जाताना सत्वगुणांच्या स्थितीपासून होतं. आता आपण कर्ममार्गावरून जेव्हा पुढे पुढे येतो, कर्मयोगाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? सत्वगुणाचं संवर्धन करणं. कारण सत्वगुण जेवढं जास्त प्रमाणात असेल तेवढे तुम्ही ज्ञानप्राप्तीसाठी जास्त योग्य बनता. पण तिथून पुढे जायचंय. तत्व जे आहे ते सत्वगुणाच्याही पलीकडे आहे, गुणांच्या पलीकडे रादर त्रिगुणातीत, गुणातीत असं आपण ते म्हणतो. तर त्या तत्वाची भेट घ्यायची असेल किंवा परमतत्वाची एकरूपता तुम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर त्या 2 भागात जो वेगळेपणा निर्माण करणारी आपली व्यक्तिमत्वाची जी नदी आहे ती ध्यानयोगाच्या पुलाने ओलांडायची आहे. हे या अध्यायाने शिकवलं जातं. आता आतापर्यंत आपण बघितले जे अध्याय 3रा आणि 4था, तर 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायामध्ये कर्ममार्गाचा पुरस्कार भगवंतांनी केला. पण 4थ्या अध्यायाच्या शेवटी ते आता हेही सूचित करायला लागले की कर्ममार्ग जरी चांगला असला आणि आतापर्यंत मी कर्ममार्गाचा पुरस्कार करत आलो असलो तरी त्याच्याहूनही उच्च अशी एक अवस्था आहे जी तुम्ही प्राप्त करून घ्यायला हवी. म्हणजे एखाद्यानी चांगल्या पद्धतीने कर्माचा त्याग कसा करावा, कारण शेवटी बघा सारखं कर्मानी त्याला कर्माचा लेप लागत नाही, कर्माचं बंधन पडत नाही, सारख्या फ्रेजेस येतात. म्हणजे कर्म करायचंय पण कर्माचा त्याग ऑटोमॅटिक व्हायला हवे. इकडे आपण आता वळत चाललो कर्मातून अकर्म किंवा नैष्कर्म्य ज्याला म्हणतोय. तर एखाद्याने डोळसपणे कर्माचा त्याग कसा करायचा
म्हणजे मग त्याची आध्यात्मिक साधना ही उच्च लेव्हलला जाईल. ते काय केलं असता जाईल हे पण आता भगवंत सांगणार आहेत. आता ते आपण पुढच्या वेळेला बघू की ते कसे टप्पे आहेत. तर 3 टप्प्यातनं हा पूर्ण विकास कसा होतो ते आपण पुढच्या वेळेला बघू. प्रार्थना म्हणते, ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.